म्हणा आंबा 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 यार मुलांनो चला लावूया आंबा अरे सांगून गेले आपले लाडके आजोबा अरे आंबा ही आंबा आणि लाडके आजोबा अरे आंबा जर नसता तर आजोबा नसते आणि आजोबा नसते तर आजी बी नसती आणि आजी जर नसती तर भाजी बी नसती अरे भाजी रे भाजी रे भाजी रे भाजी रे भाजी अरे मँगो जर नसता तर मम्मी ही नसती आणि मम्मी जर नसती तर पप्पा ही नसते आणि पप्पा जर नसते कोण नसतं सांगा बरं तुमच्या सारखी हुशार मुलं दिंडोरी तालुक्यात पुढं सापडणार म्हणून तुम्हाला स्कॉलरशिपची गरज स्कॉलरशिपची गरज आहे ना आज सरांना सांगायचं निकम सर आजपासून मी माझ्या शाळेमध्ये फक्त एकच झाड लावणार आहे वडाचं निलगिरी लावणार नाही कशाला लावता निलगिरी त्याचा पाला बकरी खाते का मी इंग्लिश मिडियमच्या मुलाला विचारलं पुण्याच्या म्हणलं का रे बाळा निलगिरीच्या झाडाचा पाला बकरी का खात नाही तर त्याने मला सांगितलं सर ती बकरी बिंडोक माझ्या लक्षात आलं ती बकरी बिंडोक नाही हा पुण्याचा इंग्लिश मिडियमचा बोकड आता बकरी पाला का खात नाही कारण त्या पानामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं आणि हरितद्रव्यांचं प्रमाण कमी असतं त्याचा उग्र वास येतो कसा वास येतो उग्र आणि त्या उग्र वासामुळे बकरी पाला खात नाही डोक्याला ताण द्या तुम्ही सगळ्यांनी जर इथं निलगिरी लावली तर त्याचा पाला बकरी खाणार नाही आणि बकरी जर पाला खाल्ला नाही आपल्याला लेंडे भेटणार आणि लेंडे जर भेटला नाही तर आपण अमेरिकेला फोन करायचा लेंड्या पाठवाडी काय अमेरिकेची लेंडे त्याला फ्रीज मध्ये ठेवा आणि एखादा पाहुणा घरी आला की मग ऐका दाजीबा मग दाजीबाला काय खायला द्यायचं अरे वा दाजीबाला लेंड्या स्वतःला खायला लेंड्या मी माझ्या शाळेमध्ये निलगिरीचं झाड लावणार नाही तर मी वडाचं झाड लावणार कोणतं जोरात कोणतं एकदा का तुम्ही वडाचं झाड लावलं आणि ते तुमच्यासारखं मोठं झालं तर त्या वडाच्या झाडाला 1000पासून 10 लाख पर्यंत पानं येतील 10 लाख पर्यंत पानं आली की ते वडाचं झाड काय करणार 3500 गॅलनची उष्णता तो शोषून घेणार मग आपला चेहरा तेलकट होणार नाही आपला चेहरा काळपट होणार नाही मग तुम्हाला आणि मला फेअर अँड लवली लावायची गरज नाही आपण फेअर अँड लवली लावतो मी माझ्या लग्नात लावली होती फेअर अँड लवली रात्रीचं माझं लग्न होतं सगळ्या कॅमेरा माझ्या तोंडावर लोकांना वाटलं काय गोरापान नवरदेव आहे काय गोरापान नवरदेव आहे आणि सकाळी उठून बघतात काळा ढूस माझी बायको म्हणते हा माझा नवरा आणि जाता जाता प्रत्येक मुलांनी डोक्यामध्ये घ्यायचंय आपल्याला कोणतं झाड लावायचंय एकदा का तुम्ही वडाचं झाड लावलं ते मोठं झालं त्या झाडाजवळ गेले 40,000 लिटर पाणी जमा होईल त्या वडाच्या झाडाजवळ ध्यानात ठेवा आणि पाऊस पडला दवबिंदू पानावर जमा होतील या सूर्याची प्रकाश केलं त्या पानावर पडली की आपल्या शाळेवर इंद्रधनुष्य तयार होईल आणि मग इंद्रधनुष्य तयार झालं ते आपल्या डोळ्यापर्यंत गेलं की मरेपर्यंत आपल्याला आजार येणार नाही आपण आंधळे होणार नाही कोणत्या झाडाने पण तुम्ही वडाचं झाड लावत नाही राजा तुम्ही वडाचं झाड तोडता आणि वडा कोण घेता
आणि वडाफोन मध्ये गाणं टाकतात शांताबाई. आणि मग त्या शांताबाईकडे बघून बघून या शांतारामचे डोळे फुटून जातात. मग तो शालीमारला डॉक्टरकडे जातो. डॉक्टरचं नाव काय राहतं? डॉक्टर आंधळे. मग तुम्हाला आंधळं व्हायचंय का? मग डोळे उघडे ठेवून कोणतं झाड लावायचं? डोळे बंद करून निलगिरी लावायची नाही, पिंपळ लावायचं. काय लावायचं? आपल्या काही ना पिंपळ पाडा, पिंपळगाव बसवून रामाचं पिंपळात. राम सुद्धा पिंपळाच्या झाडाखाली बसायचे आणि शांत होऊन बुद्धीचा विकास करायचे. कोण? प्रभू रामचंद्र. भगवान गौतम बुद्ध पिंपळाच्या झाडाखाली बसायचे आणि लोकांचं दुःख कसं कमी होईल याचा ते विचार करायचे. कोण?